दर्शनराजाच्या मंडपामध्ये हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. तर महाशिवरात्रीची माझी पूजा चालली. सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले आणि सगळं फरशी वगैरे आधी पुसून घेतली आणि नंतर इथं पूजा करायला चालू केलंय. सगळ्यात पहिलं इथं मी पंचामृताने सगळ्या देवतांना इथं अभिषेक करून घेते. सगळ्यात आधी अभिषेक करताना आधी पाण्याने स्वच्छ अभिषेक म्हणजे मूर्ती धुवून घ्यायची. त्यानंतर पंचामृतीने स्नान घालायचं, व्यवस्थित चोळून घ्यायची मूर्ती आणि त्यानंतर परत एक वेळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून ठेवायची. तर अशा पद्धतीने अभिषेक सगळ्या मूर्तींवर करून घेतला. अभिषेक झाल्यानंतर सगळ्या मूर्तीला आधी चंदन लावून घेते मी आणि चंदन शक्यतो हातावरतीच उघळवते आणि आधी सगळ्यांना चंदन लावून घेते, चंदनाचा टिका. त्यानंतर मग जी देवीची मूर्ती आहे तर त्यांना हळदी कुंकू आणि शिवपिंड आहे तर तिथं भस्म स्वामींना आणि बाळकृष्णाला अष्टगंध लावते. कधी कधी गणपती बाप्पांनाही अष्टगंध लावते. तर असं सगळ्यांना वेगवेगळं गंध लावून घेतलं आणि त्यानंतर पूजेची पुढची तयारी. तर आज महाशिवरात्री स्पेशल तर गजरा तर पाहिजे मोगऱ्याचा. त्यासाठी आधीच मी आणायला सांगितला होता. तर कालच मोगरा भेटला होता, पण थोडासा क्वालिटी कमी वाटली मला, थोडीशी म्हणजे फ्रेश असा वाटला नाही. पण ठीक आहे, आता भेटलाय तोच मग सगळ्या देवतांना अर्पण करून घेतला.
तर आधी सगळी जी व्यवस्थित रोजची पूजा आहे तर ती करून घेतली. म्हणजे आधी अभिषेक करून घेतला आणि आता इथे तामनामध्ये शिवपिंड ठेवून घेतले. आणि आता लगेच बेलाची पानं जी होती तर ती जास्त भेटली नव्हती, म्हणजे विकत खूप सारी आणली होती पण त्यातली तुटलेली पानं वगैरे अशी होती. तर त्यामुळं ह्याच्यात 12 ते 13 पानं निघाली. मग इथं 11 पानांचा 11 पानं जी होती तर ती महादेवांना वाहिली. आणि त्यानंतर आता आपला अखंड गळती वापरून इथं अभिषेक घालून घ्यायचा. गळती वापरून इथं अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि अखंड अभिषेक करण्यासाठी मग त्यासाठीच गळतीचा वापर करतात. तर शक्यतो मी आधी श्रावण सोमवारात वगैरे वापरते, कधी काही व्रत वगैरे असेल किंवा कधी शिवलीलामृतचं पारायण वगैरे चालू केलं तर तेव्हा नक्की वापरते. तर आज महाशिवरात्री आहे तर स्पेशल पूजा तर झाली पाहिजे, त्यामुळे इथं सगळ्यात पहिल्यांदा मी पाण्याने इथं अभिषेक करायला चालू केले. आणि आता ओम नमः शिवाय मंत्राचं एक जपमाळ जी आहे तर ती करून घेतली. सुरुवातीला सकाळी जास्त वेळ भेटला नाही, कारण बाहेर पण लगेच जायचं होतं, म्हणजे मंदिरात चाललो होतो आम्ही, त्यासाठी इथं मी आधी आवरूनच बसले होते. तर एक थेंब असा कसा पडतोय बघा. ह्याची गळती जी आहे तर ती खालून आपण ॲडजस्ट पण करू शकतो, म्हणजे पाण्याची धार जी आहे आपल्याला ती मोठी करायची असेल तर मोठी पण करू शकतो, छोटी पण करू शकतो. तर सगळ्या देवतांना छान इथं गजरा वगैरे वाहिला आहे. तर गजरा वाहिल्यानंतर मला तर खूप प्रसन्न वाटतं, म्हणजे मूर्ती पण दिसताना छान दिसतात आणि असं वाटतं की खरंच आपण देवी आईलाच गजरा वाहिला आहे. तर आता इथं पाण्याचा जो अभिषेक संपला तर त्यानंतर इथं दुधाचा अभिषेक चालू केला. त्यानंतर आम्ही आलो इथं बाहेर. आणि इथं टनेलमध्ये बरोबर एक ॲक्सिडेंट झाला होता, बरोबर गाडीमध्ये होती, त्यामुळे ट्रॅफिक पण लागलं. इथं एक 10-15 मिनटं गेले. आणि मला तर टनेलमध्ये आधीच थोडंसं भीती वाटल्यासारखंच होतं, सफोकेट होतं असं पूर्ण अशा अंधाऱ्या ह्याच्यामध्ये. आणि तिथंच एक थोडा वेळ गेला, तर तिथून कधी बाहेर पडतो असं होत होतं. तर फायनली इथं आम्ही आता गाडी लावली आणि लगेच मंदिरात जायला चालू केलं. तर बनेश्वरचं मंदिर हे जे आहे हे नसरापूर या ठिकाणी आहे. जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही गुगल पण करू शकता. खूप सुंदर मंदिर आहे. याच्या आधी पण आम्ही गेलो होतो इकडं, पण त्यावेळी गार्डनमध्ये गेलो होतो, मंदिरामध्ये पण गेलो होतो. पण यात्रा म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी पहिल्यांदाच येतोय. तर खूप छान अशी सुंदरशी इथे यात्रा भरली होती. सुरुवातीला जेव्हा गेलो तर तेव्हा जास्त गर्दी नव्हती, पण नंतर येताना वगैरे किंवा थोडा जसा वेळ गेला तशी खूप भयंकरवाली गर्दी होती. खूप सारे लोक होते. पण आता सध्या सकाळी आम्हाला वाटतं 11:15 वाजता आम्ही पोहोचलो होतो मला वाटतं इथं. आणि इथून 11:15 वाजता चालायला चालू केलं तर 1 किलोमीटर इथून आतमध्ये होतं मंदिर, पण ट्रॅफिक वगैरे त्यामुळं बाहेरच जे होतं तर ते रोड पूर्ण ब्लॉक केला होता. फक्त आतमध्ये आपण पायीच जाऊ शकत होतो. तर इथं आता आम्ही चाललो आहे सगळे पायी.
काहींनी यात्रा पाहिली नसेल तर यात्रा कशी असते म्हणून मी मुद्दाम जास्त स्पीड वगैरे वाढवलं नाही आहे व्हिडिओचं. आणि इथं बाहेरच त्रिशूळ होतं. सगळ्यात पहिल्यांदा इथे त्रिशूळचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये गेलो तर इथं लाईटिंगचे सगळे बोर्ड्स होते बघा. इथं लाईटचे स्विच असे छोटे छोटे दिवे वगैरे होते. वरती भिंतीला वगैरे पण छान फुलं लावली होती पण एवढे दिसत नाही ते. आणि मंदिर हे खूप जुनं आहे. जे बाजीराव पेशवे आहे त्यांच्या मुलांनी म्हणजे नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर बांधलं आहे. आणि खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला धबधबा वगैरे आहे पण आता पावसामध्ये तर पाणी नव्हतं. आणि इथं जे कुंड होतं तर या कुंडामध्ये खूप सारे मासे होते आणि या कुंडामधले मासे पाहून एकदम छान असं वाटत होतं, प्रसन्न. लाईनमध्ये भरपूर वेळ गेला, एक तास लागला असेल. मोठी लाईन होती तर पण एवढं आपण मंदिरात आलो आहे तर एवढा वेळ काढलाच पाहिजे देवासाठी. आणि छान दर्शन झालं. दर्शन घेऊन आल्यानंतर गाभाऱ्याच्या डाव्या हाताला ज्योती कक्ष लावलेला आहे त्या ठिकाणी दर्शन रांगेच्या मंडपामध्ये कुलदेवीच्या नामजपाचं महत्व, त्याचप्रमाणे यासाठी सहकार्य आणि आतमध्ये गाभाऱ्यात गेलो तर तेव्हा इथं व्हिडिओ बनवून देत नव्हते कारण खूप गर्दी होती. सगळ्यांना लाईनमध्ये यायचं होतं. तरी 1-2-4 सेकंदाचा इथं व्हिडिओ बनवला होता मी. तर खूप सुंदर असं शिवपिंडीचं दर्शन झालं. मध्ये शिवपिंड होती आणि बाजूला पूर्ण अशी रांगोळी काढली होती खूप सुंदरशी, तुम्ही पण पाहू शकता. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर इथं दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर होतं तर इथं दर्शन घेतलं आणि मग बाहेर पडलो आम्ही मंदिरामधून. तर मंदिराच्या बाजूलाच गार्डन चालू होतं आहे, प्ले एरिया वगैरे. खूप मोठं गार्डन आहे, खूप सुंदर होतं. खूप एन्जॉय पण केलं मुलींनी आणि गर्दी पण भरपूर होती आणि एकाच वेळी भरपूर मुलं खेळू शकतात. त्यामुळे एक वेळ व्हिजिट नक्की करा. खूप सुंदरसं गार्डन आहे, मंदिर आहे. दोन्ही कामं होत आहेत, देवदर्शनही होतं आहे आणि मुलांना जर कंटाळा आला असेल, बोर होत असेल तर एक थोडंसं पिकनिक स्पॉट पण आहे आणि खूप मोठं आहे गार्डन. त्यामुळं एक वेळ नक्की व्हिजिट करा केली नसेल तर. भरपूर फिरलोय. आवाज नंतर येत नाही त्यामुळे मी शक्यतो व्हॉइस ओव्हर करते. हा आवाज आला रेकॉर्डेड तर तसाच ठेवेन व्हिडिओचा.
त्यानंतर भरपूर इथे एरिया फिरलो आहे. पाय वगैरे दुखत होते, पाहू शकताय. ऑलरेडी 1 किलोमीटर चालत आलो आहे. तिथून मंदिराचं दर्शन वगैरे झालं आणि इथं भरपूर एरिया मोठा होता. मी इथं व्हिडिओ वगैरे बनवत होते, तर इकडं हे सगळे माझ्या पुढे जाऊन बसले होते, विहीचे पप्पा वगैरे. तर त्यानंतर आम्ही इथं थोडा वेळ थांबलो आणि परत पुढं प्ले एरिया वगैरे होता, जिथं घसरगुंडी वगैरे होती सगळी, तर तिथं गेलो. आणि इथं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे भरपूर होते, पाहू शकताय तुम्ही. थोडीशी झाडं जास्त आहे, त्यामुळे व्यवस्थित इथं व्हिडिओ जमत नव्हता. पण इथं वेगवेगळे असे स्टेशन बनवलेले आहेत स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी. खूप छान आहे. कोणाला जर करायचं असेल तर नक्की इथं करू शकतो आहे आपण ॲडव्हेंचर थोडंसं, कारण याच्यासाठी स्ट्रेंथ वगैरे पण भरपूर लागते आणि थोडीशी प्रॅक्टिस पण पाहिजे सगळं. तर इकडे हे सगळे थांबले होते, तर मी गेल्यानंतर परी तर लगेच खुश झाली. तर इथं थोडा वेळ थांबलो आम्ही आणि नंतर लगेच निघालो, कारण उपवास पण होता. त्यानंतर इथं मुलींनी खूप सारं एन्जॉय केलं, पाहू शकते थोडं व्हिडिओमध्ये. जास्त इथं व्हॉइस ओव्हर मी नाही केलं. आणि इथं मी मुद्दाम व्हिडिओ बनवला होता बघा. इथं 2 लेडीज बसल्या होत्या, एकदम मोठ्या होत्या, म्हणजे वुमनच होत्या आणि एज पण जास्त वाटत होतं. तर काही आता लहान मुलांचं म्हणजे जे आहेत इथं स्पोर्ट्ससाठी ॲक्टिव्हिटी वगैरे, तर बाहेर गेल्यानंतर ॲटलिस्ट पब्लिक स्पेसमध्ये तर असं वागू नये. काही झुल्यावरती पण लेडीज बसल्या होत्या, तर ती इथं कुणी जास्त लक्ष देणारं नव्हतं, म्हणून असं कुणी कसंही वापर करत होतं. तर जेवढे व्हिडिओ बघतात त्यांना तर माझी रिक्वेस्ट आहे, तर पब्लिक प्लेसवरती तर आता असं नको वागायला पाहिजे सगळ्यांनी. तर असो, इथे घरी आल्यानंतर आता संध्याकाळी मी फ्रेश वगैरे झाले, चहाच वगैरे. आता स्वयंपाक वगैरे काही नाही केलं आधी, कारण संध्याकाळी प्रदोष काळातच भगवान शिवजींची पूजा करतात. तर आता इथे लगेच आधी आरती वगैरे लावून घेतली आणि शिवलीला अमृताचा जो 11वा अध्याय आहे, तर तो इथं पूर्ण वाचून घेतला मी. आणि हा जो 11वा अध्याय आहे, तर त्या 11वा अध्यायात पूर्ण रुद्राक्ष महिमा जो आहे तर तो सांगितला आहे. म्हणजे कधीही कोणाचं लवकर मृत्यू वगैरे जरी होणार असेल तरी रुद्रपठण जे आहे, जेव्हा आपण रुद्राभिषेक वगैरे घालतात बघा मंदिरात, तर तो जो पूर्ण रुद्र आहे, तर तो रुद्र नेहमी म्हटलं किंवा भक्तिभावाने जर रोज म्हटलं तर त्या व्यक्तीला कधीच म्हणजे अमृत्यू वगैरे येऊ शकणार नाही, म्हणजे वेळेच्या आधी वगैरे असं असतं ना. तर आता इथं माझं ग्रंथ वगैरे वाचून झालं आणि मग लगेच मी आरती केली आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. तर ही होती पूर्ण माझी महाशिवरात्रीची पूजा आणि पूर्ण हा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.